नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, उपसंचालक, डीव्हीईटी, प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजचे जे पद आलेले होते त्याची आपली बॅच चालू आहे. बऱ्याच जणांचे ऍडमिशन आहे, म्हणजे जवळपास 900 ऍडमिशन त्या बॅचला आहेत. चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आपल्याला विद्यार्थ्यांकडून. पण काय झालं की जे विद्यार्थी आता प्रिपरेशन करतायत, एक्झाम भरपूर लांबली, कारण डिसेंबरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती. आता ऍड थोडी रिवाईज झाली, एससीबीसीचं वगैरे, ते पण फॉर्म फिलअप झाले, पण सिलेबस नाही आला. जुन्या सिलेबसवरून आपण शिकवलो, त्याच्यामध्ये जास्त चेंजेस जरी अपेक्षित नसतील, पण एक काय असतं की तो सिलेबस आला म्हणजे एक थोडासा एक्झामचा कधी होणार याचा आपण अंदाज लावू शकतो. तर आता हे थोडासा डिले मध्ये काय झालं, बरेच विद्यार्थी जे आहेत एकदम रिलॅक्स झाले, प्रिपरेशन सोडल्या टाईप मध्ये त्यांचं झालं. त्यामुळं आता आपल्याला थोडीशी ग्रीप घ्यायची आहे, कारण आता एक्झाम लांबून 2-3 महिन्यामध्ये ही एक्झाम होणारच आहे असं तरी सध्या वाटतं, राईट. आता तुम्ही म्हणाल की सर आणखी नाही वाटतच म्हणताय तुम्ही. ओके, कसं असतं की ज्या कॅलेंडरमध्ये एमपीएससीच्या एक्झाम नसतात ना, ओके, कधी मधी होणाऱ्या एक्झाम त्या कधी डिलेही होतात, म्हणून मी वाटतं असं म्हणत असतो. तर स्वतःला आता पुन्हा ट्रॅकवर कसं आणायचं आणि प्रिपरेशनच्या लाईनला कसं लावायचं, आणि बरेच विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत बिलकुल प्रिपरेशन केलेलं नाही पण त्यांची इच्छा आहे प्रिपरेशन आता करायची, मग त्यांना हे प्रिपरेशन पॉसिबल होईल का? पुन्हा आपल्या कोर्सला असलेल्या विद्यार्थ्यांना त्या कोर्सचा पुन्हा कसा यूज करायचा, किंवा नवीन विद्यार्थ्यांना त्या कोर्सचा यूज करून सिलेक्शन कसं मिळवायचं, हे सर्व आज या व्हिडिओद्वारे डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की आतापर्यंतचे जेवढे व्हिडिओज माझे झाले त्यात सर्वात महत्वाच्या व्हिडिओज पैकी हा एक व्हिडिओज आहे, राईट. याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित कसं रिव्हिजनही करायचं, कोर्सचा कसा वापर करायचा ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा, आणि जे घेण्याच्या प्लॅन करत आहेत कोर्स त्यांना सुद्धा कसा यूज करायचा, आणि कमीत कमी वेळेमध्ये प्रिपरेशन कसं करायचं हे मी आता या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत. ही आपली बॅच आहे, राईट. लाईव्ह बॅच होती, आता सध्या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. काही लाईव्ह सेशन्स होत आहेत. ओके, तुम्ही म्हणाल सर मग नवीन सिलेबस आला तर थोडे बहुत 5-10% चेंजेस होतील, ते पुन्हा लाईव्ह मध्ये कव्हर करून घेतले जातील. आपल्याला असं वाटत नाही की, कारण जे एक्सपेक्टेड चेंजेस आहेत ते ऑलरेडी आपण करून ही बॅच कंप्लीट केलेली आहे, राईट. 5000 फीस आहे. सध्या आपण स्पेशल एक डिस्काउंट देतोय, कारण तो बंद केला की लगेच मला लोकांचे मेसेज येत आहेत, त्यामुळे मी काही दिवस थोडासा चालू ठेवला हा स्पेशल डिस्काउंट, जो की आहे 25%चा. क्लिअर. 5000ची बॅच तुम्हाला 3750 प्लस जीएसटी मध्ये भेटते. आता याच्यामध्ये काय काय आहे तर रेकॉर्डेड व्हिडिओज आहे, त्यांना अनलिमिटेड टाइम्स तुम्ही बघू शकता. त्याचसोबत तुम्हाला फ्री पीडीएफ लेक्चर नोट्स आहेत, मी शेवटी दाखवणार आहे कशा नोट्स आहेत, त्यांची प्रिंटआउट सुद्धा करू शकता. त्यानंतर एमसीक्यूचे सॉल्व्हिंग सेशन्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. क्लिअर. सुपर क्रॅश सेशनची सुद्धा सिरीज आहे, जेणेकरून तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे रिवाईज व्हाव्या अशा. क्लिअर. आता हे कसं करायचं, तर पहिले जे लोकांना कोर्स जॉईन केला त्यांना तर सर्वांना माहिती आहे, बाकीच्यांना आपल्या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. डेस्कटॉप पुन्हा आयओ सिस्टम सर्वांची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, त्यामुळे बिलकुल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, ओपन करायचा ऍप, लॉग इन करायचं तुमचा नंबर वगैरे टाकून. त्यानंतर असे तुम्हाला एक विंडो येईल, तिथं तुम्हाला आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल दिसेल, त्याला क्लिक करायचं, सेव्ह करायचं. पुढे तुम्हाला हा कोर्स दिसेल, आणि जसाही हा कोर्स दिसला, क्लिक केला, व्ह्यू कंटेंट केलं तर हे तुम्हाला आता कंटेंट इथं दिसेल. ओके, या कंटेंट मध्ये काही जणांना डेमो सेशन्स आहेत ते बघू शकता. क्लिअर. त्यानंतर रिव्हिजन क्रॅश सिरीज आहे, ते पण मी तुम्हाला सांगेल काय ते. त्यानंतर एक इंटरॅक्टिव्ह सेशन आहे माझं रिलेटेड टू पॉसिबल चेंजेस इन सिलेबस, राईट. काय चेंजेस येऊ शकत होते, म्हणजे 2016चा जो सिलेबस होता त्याच्यातून आताच्या सिलेबसमध्ये काय चेंजेस असू शकतात याबद्दलचं मी ते डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर पहिल्या चॅप्टर पासून 13व्या चॅप्टर पर्यंत, जसं की एज्युकेशन सिस्टम इन इंडिया पहिलं चॅप्टर आहे, त्याचे 8 व्हिडिओज आहेत. लाईव्ह सेशन होतं, प्रत्येक व्हिडिओ जवळपास 1 ते 1.5 तासाचा, मोस्टली 1.5 तासाचे आहेत, पण एखाद्या दिवशी जर कमी झालं असेल सेशन तर, राईट. आणि त्याचसोबत एक पीडीएफ आहे. पीडीएफ म्हणजे त्याच्या नोट्स, ज्या की तुम्ही प्रिंट करू शकता. क्लिअर. असे पूर्ण तुम्हाला 13 चॅप्टर याच्यामध्ये मिळतील. क्लिअर. आता तुम्ही हे पूर्ण 13 चॅप्टर जर बघितले तर जवळपास हे इथपर्यंत 13 चॅप्टर झाले. क्लिअर. तर आता याची रेकॉर्डिंग जी आहे तुमची 1.25 ते 200 तासाच्या आसपास रेकॉर्डिंग जाते.
क्लिअर? 150 ते 200 तासाच्या आसपास रेकॉर्डिंग जाते. मग आता तुम्ही म्हणाल सर आतापासून मला बघितलं तर पॉसिबल होईल का, मी एवढं बघू शकतो का? बघणारे बघू पण शकतात, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? कारण ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी एवढी रेकॉर्डिंग बघणं हे आरामात पॉसिबल आहे. जर समजा मला सर हे पॉसिबल होत नाही एवढी रेकॉर्डिंग बघणं, आता ज्यांनी क्लास केलेले आहे, रेग्युलर पूर्ण सेशन बघितलेलं आहे, त्यांना तर मी बिलकुल रिकमेंड करणार नाही की तुम्ही पुन्हा हे सर्व सिरीज बघा. त्यांच्यासाठीची मी व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे, चांगली व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला कसं सेशन्स बघायची, कशी प्रिपरेशन करायची, याची सर्व गोष्टी तयार केलेल्या आहेत आपण. क्लिअर? ज्यांनी रेग्युलर क्लास अटेंड केला, बिलकुल म्हणजे कधी बंक न केलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या व्हिडिओज मध्ये मी सांगणार आहे. पण ज्यांनी नवीन जॉईन करताय त्यांना हे पण सेशन्स तुम्ही बघू शकता. दुसरी आणखीन एक गोष्ट, याच्यामध्ये एक सिरीज दिसेल तुम्हाला, ही सिरीज सर्वांसाठी महत्वाची आहे. ओके, रिव्हिजन क्रॅश सिरीज, रिव्हिजन क्रॅश सिरीज. ओके, याच्यामध्ये 10 व्हिडिओ दिसतात, म्हणजे 10 चॅप्टर तुमचे कंप्लीट झाले, 3 चॅप्टरचे आता चालूच आहेत. ओके, मध्ये मध्ये होत असतं काय, खूप गॅप पण आम्ही पडू देत नाही. काय होतं की गॅप पडला ना, मुलांना पुन्हा लिंक मध्ये आणण्यासाठी आम्ही एखादं सेशन असं कंटिन्यू घेतच असतो, चालूच आहे भरपूर दिवसांपासून, राईट? तर आता 3 चॅप्टरचे राहिले. क्लिअर? म्हणजे आणखीन या 3 चॅप्टरचे थोडेसे काही मोठेही चॅप्टर आहेत, तर याचे 6 ते 7 व्हिडिओज होतील. क्लिअर? 6 व्हिडिओज पकडून चला तुम्ही, आणखीन या क्रॅश सेशन्स मध्ये ऍड होतील. तर तुम्हाला करायचं काय की कोणाला वाटतं की एवढे सारी व्हिडिओज मला बघणं होत नाही, किंवा ज्या लोकांनी बघितलं पण आता थोडंसं विसरल्यासारखं वाटतं, त्यांच्यासाठी हे क्रॅश सेशन्स ओपन करायचे. प्रत्येक चॅप्टर वाईज आहे, नाव लिहिलेलं आहे प्रत्येक चॅप्टरचं, राईट? क्रॅश सेशन ओपन करून प्रत्येक क्रॅश सेशनला बघायचं आहे. तुम्हाला काय करायचं? क्रॅश सेशनला बघायचं. कारण या क्रॅश सेशन मध्ये आपण थोडंसं स्पीडनं गेलेलो आहोत. ओके, पण सर्व कंटेंट कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे हे 10 जे लेक्चर्स आहेत ना, हे जे 8 लेक्चर्स असतील, तर एज्युकेशन सिस्टम इन इंडिया याचे 2 क्रॅश सेशन्स बनलेले आहेत. क्लिअर? 2 क्रॅश सेशन्स बनलेले आहेत. तर या 2 क्रॅश सेशन मध्ये म्हणजे 1 तासाच्या आसपास क्रॅश सेशन्स आहेत. बाकी रेग्युलर सेशन 1.5 तासाचे आहेत, पण क्रॅश सेशन 1 तासाच्या आसपास, कधी 10-15 मिनिटं कमी जास्त झालेलं आहे. कमी नाही, पण थोडंफार जास्त एखाद्या सेशन मध्ये झालं, कारण लिंक मध्ये कंप्लीट व्हावं म्हणून कधी कधी थोडंसं एक्स्ट्रा घेतलं गेलेलं आहे क्रॅश सेशन मध्ये. क्लिअर? तर तुम्ही हे 2 सेशन बघितल्यानंतर, कुठले? क्रॅश सेशनचे, या चॅप्टरवरचे क्रॅश सेशनचे 2 सेशन बघितले, त्यानंतर तुम्ही तुमच्या नोट्सला रीड करू शकता, नोट्सला रीड करू शकता. आणि त्या नोट्समध्ये तुम्हाला हे कळालं की बाबा हा पार्ट जो आहे मला क्रॅश सेशन मधून समजत नाही, नोट्समध्ये रीड करून समजत नाही, मग अशा वेळेस या चॅप्टरमध्ये जायचं. ओके, आणि 8 व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या टॉपिकवरचे, ते 8 व्हिडिओज आहेत. जो टॉपिक नाही समजला तो पार्ट जाऊन बघायचा, जेणेकरून काय की काही ठिकाणी काही चॅप्टर इझी आहेत, त्यांचा तुमचा टाइम सेव्ह होईल. पण कळल कसं मला तो टॉपिक इझी आहे? मग तो टॉपिक इझी आहे हे कळण्यासाठी मी तो क्रॅश सेशन बघितला, आणि क्रॅश सेशन वरून मला अंदाज आला की हा टॉपिक इझी आहे या डिफिकल्ट आहे. याच्यासाठी मला पूर्ण सिरीज लेक्चरची बघायची गरज आहे का? गरज नसेल, नोट्स रीड करून क्रॅश सेशनवर होत असेल ते क्रॅश सेशन करायचं. पहिले क्रॅश सेशन करायचं. डायरेक्ट नोट्स रीड करायला गेले तर असं वाटू शकतं की प्रिपरेशन न केलेलं बरं, आपलं होणार नाही, असं वाटण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. म्हणून काय करायचं? पहिले क्रॅश सेशन करून घ्यायचं व्यवस्थितपणे. क्लिअर? क्रॅश सेशन झाल्यानंतर नोट्स रीड करायच्या, नंतर रीड करायचा. आणि ज्यांनी ऑलरेडी सर्व केलं ना त्यांच्यासाठी तर सर्वात महत्वाचा आहे क्रॅश सेशन. म्हणजे काय करायचं की तुम्ही ठरवून द्यायचं वीक मध्ये 1 किंवा 2 क्रॅश सेशन बघत राहायचं कंटिन्युअसली. जेणे काय असतं की जेव्हा तुमच्या कानावर बंबार्डमेंट होते ना त्या फॅकल्टीच्या आवाजाची, तर एक्झाम मध्ये बिलकुल आवाज असा ऐकला पाहिजे, अरे माने सरने हे सांगितलं होतं, कुलकर्णी सरने हे सांगितलं होतं, हे म्हणजे असं आठवलं गेलं पाहिजे. ते अशा टाईपची तुमची प्रिपरेशन पाहिजे. एवढंच नाही, मी तुम्हाला म्हटलं होतं की एमसीक्यूची सिरीज आहे, प्रत्येक चॅप्टरवर 1.5 तासाचे एमसीक्यूचे सेशन घेतलेले आहे. इथं तुम्हाला दिसेल की एमसीक्यूचे 15 सेशन आहे. काही टॉपिक मोठे आहेत तर त्यांच्यावर 2 सेशन झालेले आहेत, राईट? तर तुम्हाला एमसीक्यूचे 15 सेशन मिळतील. आता हे पीडीएफ पण आहेत, या पीडीएफ मध्ये तुम्हाला एमसीक्यूचे पूर्ण पीडीएफ नोट्स पण अवेलेबल आहेत. ओके, त्यांची प्रिंट घेऊ शकता तुम्ही. आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये आता याच्यामध्ये तुमचे फायनान्शियल मॅनेजमेंट विथ रेफरन्स टू स्टेट गव्हर्नमेंट अँड टेक्निकल इन्स्टिट्यूशन 10 व्हिडिओ झाले, तर याच्यामध्ये पीडीएफ आहे.
पूर्ण नोट्स. आणि या नोट्स कशा आहे तर नोट्स अशा पीपीटीच्या नोट्स नाही, तुम्हाला ते पूर्ण कंटेंट असं A4 साईज मध्ये असं वर नाव आहे इग्नाइट अकॅडमी सब्जेक्ट एज्युकेशनल सिस्टम इन इंडिया क्लास नोट्स. क्लासच्या नोट्सचं जे शिकवलं गेलं त्याचे हे हँडआउट तयार केले गेले. ओके, कॉन्टॅक्ट नंबर्स पण आहे त्याच्यावर आणि हे असे प्रॉपर हँडआउट आहेत क्लिअर, ज्याच्या तुम्ही प्रिंट घेऊ शकता. हे बघा हे हँडआउट आहेत पूर्ण, हे मी थोडंसं दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये हे असे एमसीक्यूचे सेशन्स पण आहेत, एमसीक्यूज पण आहेत, त्यांचे आन्सर्स पण दिलेले आहेत. तर हे पूर्ण प्रॉपर असा कोर्स हा बनवला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एवढं कंटेंट आहे ना याच्या बाहेर करायची गरजच नाही. हे बघा लक्षात ठेवा की जर तुम्ही इकडं तिकडं तोंड मारून सरळ काहीच होत नाही राईट. याच कंटेंटला तुम्ही 10-10 वेळेस रिवाइज करा. आम्ही सोडत नाही ना काही. तुम्हाला असं एखादं वाटलं की हा पार्ट मी रीड करताना तो सुटला गेला क्लिअर, एखादा समोर होणारच नाही असं, पण एखादा टॉपिक तुम्हाला एमसीक्यू मिळाला आणि तो टॉपिक तुमचा कव्हर झालेला नसेल, मला सांगा कव्हर करून देतो मी क्लासमध्ये. असं होणारच नाही. जर झालं समजा काही डीव्हीटी वाले लोक आहेत ऑलरेडी जे काही डेप्युटी डायरेक्टरची तयारी करतायत, आपल्याकडे गव्हर्नमेंट ITI कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा आहे, ITI कॉलेजचे इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे, त्यांना सुद्धा वेगवेगळ्या काही स्कीम माहिती असतील काय असेल आणि जे झालं नाही कव्हर तशा तुम्ही पाठवू शकता. पण असे मेसेज आम्हाला आले नाही कधी, का कारण आम्ही ऑलरेडी सर्व कव्हर केले याच्यामध्ये क्लिअर. त्यामुळे असं काही राहिलं तर नाही. पुन्हा टेस्ट सिरीज पण आहे. आता बघा तुम्ही टेस्ट सिरीज केवढी आहे, याच्या बाहेर मी म्हणत असतो ना यालाच तुम्ही रिवाइज करत जा. 5-5 अटेम्प्ट दिलेत मी तुम्हाला टेस्ट सिरीजचे. किती? 5 अटेम्प्ट. आता काही लोकांना वाटतं की अनलिमिटेड असं, काहीच फायदा आहे. बघा कसं असतं की तुम्ही एकदा टेस्ट सॉल्व्ह केली, मग याच्यातले तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते नोन आहेत, ते क्वेश्चन नोन झाले, मग याच्यात मिस्टेक होण्याचे पुन्हा चान्सेस कमी होत जातात ना क्लिअर. मग तुम्हाला फक्त क्वेश्चन रीड करायचे राहतात ना, मग ते रिपोर्ट जनरेट होतो, तो तुम्ही रीड करू शकता क्लिअर. म्हणजे त्या क्वेश्चनला तसं रिवाइज करू शकता. 5 अटेम्प्ट देऊ शकता एका टेस्टचे. सिरियस अटेम्प्ट पहिलाच असतो. पुन्हा क्वेश्चन माहिती झाले की मग त्या स्कोरला काही अर्थ उरत नाही, त्या टाइम मॅनेजमेंटलाही काही अर्थ उरत नाही. पहिली वेळेस पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस जी तुमची टाइम मॅनेजमेंट असेल 30. ओके, तर आता ही जी टेस्ट सिरीज आहे जवळपास 73 टेस्ट याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत राईट. तर तुमची टेस्ट सिरीज 2000 क्वेश्चन पर्यंत जाणार आहे. किती? 2000 क्वेश्चन पर्यंत टेस्ट सिरीज. आता जवळपास 1700-1750 क्वेश्चनची टेस्ट सिरीज अपलोड झाली, बाकीची होते राईट. त्यांना थोडंसं होल्डवर ठेवलं कारण एक्झाम जरा लांब असेल, लांब गेली त्यामुळे, लांब आहे असं म्हणायचं नाही. आणि याच्यामध्ये तुमचे एमसीक्यू सॉल्विंग सेशन मध्ये जवळपास 1001 क्वेश्चन्स होत आहेत. सॉल्विंग सेशन क्लासमध्ये राईट, प्रॉपर एमसीक्यूज घेतले गेले राईट. त्याचं डेमोचं सेशन युट्यूबवर सुद्धा तुम्हाला मिळेल. तर अशा 3000 एमसीक्यू जर तुम्हाला क्लास कडून मिळत असतील तर तुम्ही आणखीन कंटेंट कुठे शोधता? तो तुमचा टाइमपास आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला बिलकुल म्हणजे ते अर्जुनाला कसं की माशाचा डोळा दिसत होता ना, तसं तुम्हाला तेवढंच ते कंटेंट दिसलं पाहिजे आणि त्याला मल्टिपल टाइम तुम्ही रिवाइज केलं पाहिजे. ते रिव्हिजन सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करताना रिव्हिजन सगळ्यात मोठी पॅरामीटर आहे. जर रिव्हिजन झालं नाही, भले कंटेंट कुठूनही आणा, कितीही करा, त्याला अनलिमिटेड कंटेंटचा कार्यक्रम असतो, पण आम्ही त्याला व्यवस्थित साच्यामध्ये तुम्हाला देतोय राईट. अरे 30-40 पेजेसच्या तुमच्या एका सब्जेक्टच्या नोट्स आल्या, म्हणजे 13 सब्जेक्ट आहेत ना, 30-40 पेजेस पर्यंत एक नोट्स गेली. म्हणजे कंटेंट किती झाले? 600 पेजेसच्या वर तुमचं हे क्लास नोट्सचं कंटेंट गेले A4 साईजचं बुक मध्ये. म्हणजे एवढं कंटेंटच झालं तुमचं, त्याला रिवाइज करायला कंटिन्युअसली करायला खूप वेळ जातो राईट. त्यामुळे व्यवस्थितपणे फोकस करूनच करा. क्रॅश सेशनचा जास्तीत जास्त यूज करा. त्यासाठी शोधून काढलं नाही हे पर्याय आम्ही क्लिअर. पूर्ण सिरीज तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे, पण क्रॅश सेशन सर्वात महत्वाची ब्युटी आहे याच्यामध्ये की ज्याचा तुम्हाला व्यवस्थितपणे यूज होऊ शकतो, ज्याला रिव्हिजन क्रॅश सिरीज म्हणून आणखीन त्याच्यामध्ये ऍड होतील क्लिअर. तर सर्व काही तुम्हाला इथंच मिळणार आहे. फक्त जेव्हा जेव्हा जे एक्झिस्टिंग क्लास केलेले आहेत ना, त्यांना जेव्हा जेव्हा वाटतं की स्पीड येत नाही, ओके, विसरल्यासारखं वाटतं, त्यांनी सरळ आणि अभ्यास करावं वाटत नाही, त्यांनी काय करायचं? क्रॅश सेशन उचलायचं चालू करायचं क्रॅश सेशन. पूर्ण लेक्चरचं तुम्ही डबल बघायला थोडं आणखीन बोरिंग होईल. मग काढायचं जरा एज्युकेशन सिस्टम इन इंडिया, त्याला क्रॅश सेशन रीड करा, ऐका. क्रॅश सेशन ऐकल्यानंतर मग त्याला नोट्सला रीड करा क्लिअर. असं तुमचं पेपरवर लिहून घ्या तुम्हाला प्लॅन कसा बनवायचा ते. आणि त्या प्लॅन पासून थोडंसं साईडला चालल्यासारखं वाटलं की लगेच क्रॅश सेशन काढायचं आणि बघायला सुरुवात करायची राईट. यांना काय होईल? तेच कंटेंट नेहमी ऐकून रटल्यासारखं होईल क्लिअर.
आणि आहोत आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहोत. त्या दिवशी तुम्ही जॉईन व्हाल ना त्या दिवसापर्यंत सोबत आहोत. येणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि या बॅचला प्रत्येकाकडे माझा पर्सनल नंबर आहे. हे जे काय 900 लोक आहेत आपल्याकडे ऑलरेडी किंवा आणखी येणार आहेत त्यांच्याकडे आहेत. कधी डाऊट वाटला ते लोक मेसेज करतात. माझं स्पेसिफिकली त्यांच्यासोबत 1 to 1 चांगलं कम्युनिकेशन आहे. चांगली सुवर्ण संधी आहे. उगाच हातातून घालू नका. व्यवस्थित फोकसिव्ह प्रिपरेशन करा. बिलकुल तुम्हाला मिळेल म्हणजे मिळेल सक्सेस. क्लिअर. फक्त फोकसिव्ह प्रिपरेशन करा. आता काही लोक झाले डायव्हर्ट. सगळे सिरियस असतात क्लास लावणारे किंवा बॅचेस वगैरे जॉईन केलेले आहेत असे विद्यार्थी. असंही नाही. काही लोक जोशमध्ये लावतात कंटिन्यू करत नाहीत. पण लावली असेल कंटिन्यू करा. अभ्यास करा. फक्त लावून फायदा नाही. आणि ज्या लोकांनी नाही लावलं बॅचची फीस पण आपण कमी केलेली आहे आपल्याकडे. 3 महिन्याचा तर कालावधी मिळेल असं वाटतं. कारण आता आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागली म्हणजे 2 महिने गेले. क्लिअर. तर ते 2 महिने तर असे जातात. त्यानंतर थोडंफार 15-20 दिवसामध्ये तरी कमीत कमी घेईल. त्यामुळे चांगला कालावधी आहे. व्यवस्थित प्रिपरेशन करा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. जे काही तुम्हाला या बॅच रिलेटेड लागतं ते डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे तो पण जॉईन करू शकता. मी इथं थांबतो. थँक्यू.